नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहरातील कामगारांची आर्थिक लूट व पिळवणूक होत असताना संबंधित यंत्रणा मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन करण्यात आले. कामगार कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने कारवाई करून कामगारांना त्यांच्या हक्काचं संरक्षण मिळावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या उपोषणामध्ये अखिल भारतीय सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, दत्ता वामन, श्रीधर शेलार, विजय वहाडणे, सुभाष काकडे, बबन शिंदे, बाजीराव कलढोणे, राजकुमार पासवान, हरिओम राजपूत, संदीप राजपूत, महेश गुंजकर, रामभोर, अरविंद चौधरी, शंभू यादव, दिनेश यादव, कृष्णा कुमार, चंद्रकांत मगर, कैलाश शर्मा, सुधाकर यादव, रवींद्र राजपूत, अरविंद राजपूत यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी रावसाहेब काळे, छावा संघटना प्रदेश कार्याध्यक्ष. आज जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे कायनेटिक इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी युनिट 2 MIDC या कामगारांच्या अन्यायाच्या विरुद्ध जे ठेकेदार आणि कंपनी व्यवस्थापन मिळून यांच्यावर सर्रास अन्याय चाललेला आहे. याबाबत वेळोवेळी आम्ही प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत, परंतु याची कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे. यामध्ये कामगारांना विशेषतः 12 तासाची ड्युटी दिली जाते, पण त्याचा मोबदला दिला जात नाही. त्यांना ॲप्रन असतील, ते शूज, सेफ्टी शूज असतील, हेल्मेट असतील, गॉगल असतील, ग्लोव्ज असतील, या प्रकारचे कुठलेही त्यांना साहित्य दिलं जात नाही. कंपनीने दिले तरी ते 1 महिन्याच्या नंतर ते दिलं जातं, खराब झालेलं असतं. आणि दुसरं असं, त्यांना टॉयलेटची तिथे व्यवस्था नाही आहे, जेवणाची बसण्याची व्यवस्था नाही आहे. जवळजवळ 50-60 लोक तिथे काम करत आहेत. आरोग्य सुरक्षा अधिकारी, उपसंचालक कार्यालय नगर यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला, परंतु ते फक्त जातात, व्हिजिट करून येतात. कामगार कार्यालयाकडे आम्ही यांच्या पगाराच्या बाबतीत PFच्या संदर्भामध्ये अनेक वेळी तक्रारी, लेखी निवेदन दिले, परंतु जे PF कार्यालय भविष्य निधी संघटन कार्यालय आहे आमच्या अखत्यारीत येत नाही. हे मिलीजुली सरकार आहे. यामध्ये ही जे सरकारी व्यवस्थापन आहे हे ना की कामगाराच्या हितासाठी बनलेलं असून हे जे कंपनी व्यवस्थापन आहे यांच्या बाजूने तडजोडीची भूमिका स्वीकारते आणि या कामगारांवर अन्याय करते. या कामगारांना मिळणारे लाभ, त्यांना जे काही त्यांच्या हक्काचे आहे, ही कंपनी त्यांच्यावर जाणून बुजून कंपनी ही ठेकेदाराशी संगनमत करून त्यांच्यावर अन्याय करत आहे. जोपर्यंत त्यांना आता न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही सर्व कामगार आणि जिल्हाधिकारी कार्यालय येथे छावा संघटनेच्या वतीने रावसाहेबजी काळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांचे जे विविध प्रश्न आहेत, कंपनीमध्ये काम करण्याचे असतील, त्यांना जे फंड दिला जातो, त्यानंतर विमा वगैरे, त्यानंतर त्यांच्याकडून भरपूर असं काम करून योग्य तो मोबदला दिला जात नाही. कंपनी आणि ठेकेदार हे मिळून कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण करत असून या संदर्भात आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहेत. जर लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा सहाय्यक कामगार आयुक्त बिस्ले साहेब असतील यांनी जर याची दखल घेऊन संबंधित कंपनी चालक असतील किंवा ते ठेकेदार असतील यांच्यावर योग्य ती कारवाई केली नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन यानंतर करणार आहोत. आणि या संदर्भात आम्ही माननीय मंत्री, उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.